पहलगामच्या हल्ल्यानंतर काश्मीरची परिस्थिती काय याचा आढावा घेण्यासाठी आपलं महानगरची विशेष टीम ही काश्मीरात दाखल झालेली आहे. मी सध्या श्रीनगरच्या दल लेक परिसरामध्ये आहे आणि या दल लेकची खासियत तुम्हाला सांगणार आहे आणि या सोबतच सध्या इकडचं वातावरण कसं आहे याचा सुद्धा आढावा आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. सध्या मी आहे श्रीनगरच्या दल लेक परिसरामध्ये. इथे तुम्ही पाहू शकतात हे रम्य असं वातावरण या दल लेक मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर बोटी पाहायला मिळत आहेत आणि या बोटी म्हणजे नुसत्या बोटी नाही आहेत, तर ते आहे एक वसलेलं गाव. आणि हे असं सुंदर वसलेलं गाव ज्याच्यामध्ये रूमसह दुकानांसह अगदी जसं आपण गावात राहतो तशाच प्रकारचं हे दल लेक आहे. आणि या दल लेक मध्ये या बोट्स आहेत आणि मुळामध्ये या बोटी ज्या आहेत त्या हाऊस बोट म्हणून प्रसिद्ध आहेत. संपूर्ण जगभरामध्ये अशा प्रकारच्या या दल लेकला विविध भागातून पसंती ही मोठ्या प्रमाणात भेटत असते आणि दल लेकसाठी दरवर्षी पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येत असतात. जो थंडीचा महिना आहे त्या थंडीच्या महिन्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची या दल लेकला गर्दी असते. खरं तर दल लेक म्हणजे शिकारा सफर, येथील शिकारा राईड म्हणजे एक वेगळाच अनुभव. रंगबेरंगी बोटीतून डोंगर रांगा पाहत फिरणे खूप शांतता देते. याशिवाय मुळामध्ये केवळ फिरणंच नव्हे तर तरंगतं आयुष्य सुद्धा. त्यानुसार या ठिकाणी पाणी नाही तर संपूर्ण गाव वसलेलं आहे आणि लोकांची घरे, दुकाने आणि शाळाही या बोटींवरच आहेत. यासोबतच फ्लोटिंग मार्केट म्हणजे साधारणतः आपण कोणत्याही ठिकाणी गेलो पर्यटनस्थळी की तिकडचं मार्केट कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष असतं, कारण का आकर्षक अशी तिकडच्या वस्तू असते आणि त्याच्या खरेदीसाठी पर्यटकांची लगबग लागलेली असते. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय पहाटेच्या वेळी इथे या बोटींवरती भाजीपाला आणि फुलांचा बाजार भरतो. हा जगातील काही मोजक्या फ्लोटिंग मार्केट पैकी एक आहे. याशिवाय जसं मी म्हणालो की याला हाऊस बोट्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जर तुम्हाला पाण्यावर राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर इथल्या नक्षीकाम केलेल्या हाऊस बोट मध्ये नक्की राहा, कारण का तशा प्रकारचं हे या बोटी या आकर्षक आहेत आणि नक्कीच पर्यटकांना त्या आकर्षक सुद्धा करत असतात. याशिवाय प्रेक्षणीय स्थळ सुद्धा ते आपल्याला पर्यटकांसाठी पाहायला मिळत आहे. तलावाच्या बाजूलाच निशांत आणि शालीमार सारख्या सुंदर मुघल बागा आहेत ज्या तलावाच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. दरम्यान असं हे सुंदर श्रीनगर मधील हे दल लेक आहे आणि ज्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत असतात. कारण का तुम्ही जर या दल लेकचा हा परिसर पाहिला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असं जसं आपण अनेकदा कोणत्याही लेक म्हणजे कोणत्याही ठिकाणी आपण गेलो का आपल्याला अशा प्रकारचं एक कटडा पाहायला मिळतो. मग त्या ठिकाणी बसून आपल्याला एक कटडा पाहायला मिळतो आणि मग त्या ठिकाणी आपण बसून आणि मग छान अशा गप्पा असतील ते आपल्याला मारता येतात. आणि यासोबतच आपण पाहतोय हे संत असं पाणी आणि या पाण्याच्या आजूबाजूला असलेल्या या बोटी, आणि मुळामध्ये या बोटी नव्हे तर या हाऊस बोट्स आहेत आणि त्यामुळे या अगदी प्रसिद्ध आहेत. पण आता ज्यासाठी आपण काश्मीरामध्ये आलो होतो तो विषय महत्वाचा आहे आणि तो विषय होता तो म्हणजे पहलगाम हल्ला. या पहलगाम हल्ल्याला आता झालंय वर्ष. मात्र वर्षभरानंतर काश्मीरातली परिस्थिती काय, काश्मीरातल्या पर्यटन स्थळांची परिस्थिती काय याचा आढावा आपण घेत आहोत. आणि त्यासाठीच आपण श्रीनगरच्या दल लेक येथे आहोत. आणि दल लेक येथली परिस्थिती पाहिली तर पर्यटकांचा ओघ कमी झालेला आहे. पर्यटक या ठिकाणी कमी प्रमाणात येत आहेत आणि त्याचीच प्रतीक्षा या ठिकाणी असलेल्या या हाऊस बोट्स मधील मालकांना आहे की पर्यटकांनी यावं आणि या ज्या ओसाड पडलेल्या हाऊस बोट्स आहेत त्या भरून जाव्या पर्यटकांनी. आणि हा जो संपूर्ण दल लेक परिसर आहे या ठिकाणी सुद्धा पर्यटकांनी हा परिसर पूर्णपणे भरून जावा अशीच काय ती या ठिकाणी असलेल्या या हाऊस बोटच्या मालकांची असेल. मुळामध्ये एक छोट्याशा गावाची ती मागणी आहे. खरं तर पहलगामच्या हल्ल्यानंतर दल लेक मधील शिकारा आणि हाऊस बोट्स मधील बुकिंग मध्ये मोठी घट झाली आहे. दल लेकवर हजारो कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे शिकारा चालक, हाऊसबोट मालक आणि स्थानिक हस्तकला विक्रेते यांच्या दैनंदिन उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय. दल लेकच्या परिसरात सुरक्षा दलांचा वावर वाढवला जातो. तलावाच्या एंट्री पॉइंट्सवर आणि बुलेटवर रोडवर कडक तपासणी केली जाते, ज्यामुळे पर्यटकांच्या फिरण्यावर काही मर्यादा येतात. पहलगाम आणि श्रीनगर ही पर्यटनाच्या दृष्टीने एकमेकांशी जोडलेली आहेत. पहलगाम हल्ल्यामुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाची प्रतिमा मलिन होते, ज्याचा थेट फटका श्रीनगरच्या पर्यटन व्यवसायाला बसतोय. सरोवराच्या काठावर होणारी गर्दी आणि रात्रीची वर्दळ काही काळासाठी कमी झाली आहे. तसेच स्थानिक बाजारपेठ आणि फ्लोटिंग मार्केट ही याचे सावट पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या संपूर्ण दल्लेकची आणि दल्लेकवरती सध्याची काय परिस्थिती आहे याची माहिती आपण जाणून घेतली, याचा आढावा आपण जाणून घेतलेला आहे. सध्या पुन्हा एकदा मी दाखवतो
की या ज्या बोट्स आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ज्या समोर आपल्याला पाहायला मिळतात त्या आहेत आउट्स बोट, आणि या छोट्या ज्या बोटी चालल्या आहेत त्या ठिकाणी त्या पार्क झालेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ज्या छोट्या बोटी आहेत यामधून पर्यटकांना बसवलं जातं आणि मग त्यानंतर त्या जेवढ्या ह्या हाऊस बोट्स आहेत त्या ठिकाणी त्या पर्यटकांना सोडलं जातं. जशा प्रकारे पर्यटकांकडून बुकिंग असते त्या बोटवरती सोडलं जातं. आणि पुन्हा एकदा त्याचा उल्लेख केला पाहिजे, कारण ह्या दल लेक मधील या बोट्स केवळ बोटी नसून तर या या एक हाऊस बोट्स आहेत ज्याचा वापर एखाद्या व्यवसायासाठी होतोय, आणि त्याच व्यवसायावरती आता या हल्ल्यामुळं मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे. त्यामुळं यांची सुद्धा आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे आणि या हाऊस बोट्स ज्या आहेत त्यांच्या उत्पन्नावरती सुद्धा मोठा परिणाम हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आता पर्यटक नेमकं कधी येणार याची प्रतीक्षा ते पाहत आहेत, आणि पर्यटकांचा ओघ कमी झालाय तो नेमका कधी भरून येणार याची सुद्धा प्रतीक्षा त्यांना आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती काय ती आपण जाणून घेतली. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, श्रीनगर.